सध्या पुण्यात सुमारे 1200 सार्वजनिक शौचालये आहेत। यापैकी अनेक शौचालयांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे। वीज आणि पाणी पुरवठ्याअभावी अनेक शौचालये कमी वापरात आहेत, तर महिलांसाठी पुरेशा सुविधांची कमतरता सुद्धा आहे आणि त्यामुळे हे फॅन्सी शौचालय नेमके कशासाठी असा सवाल सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी उपस्थित केलाय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण पाहूयात। पुणे महानगरपालिकेने 87 लाख रुपयाचं टॉयलेट एवढंच नाही तर कोट्यवधी रुपये सध्या या टॉयलेटवर खर्च केले जात आहेत। अशा पद्धतीच्या टॉयलेटची खरंच गरज आहे का आणि हा काय प्रकार आहे ते माहिती अधिकारात विवेक वेलणकर यांनी उघड केल्यानंतर आपल्याला याची जी माहिती मिळाली ती जशी धक्कादायक आहे। मुळातच अशा पद्धतीच्या स्वच्छतागृहांची गरज आहे का, ह्या सगळ्या प्रश्नाची उकल करण्याकरिता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरंच आपल्याला अशा पद्धतीच्या स्वच्छतागृहांची गरज होती का आणि हा पैशाचा अपव्यय आहे का? ते वातानुकूलित टॉयलेट्स मला वाटतं साधारण भारतातलं पहिलंच असेल बहुतेक वातानुकूलित टॉयलेट बांधले जाणार आहेत। असे राजस्थानात पण आम्ही कुठं पाहिली नाहीत। कारण काय तर पुण्यात बाहेरगावानं खूप लोक येतात, त्यांना स्वच्छतागृहांची गरज पडते, हे अगदी बरोबर आहे। पण त्यांना स्वच्छ आणि पुरेसं पाणी असलेली स्वच्छतागृह हवी आहेत, त्यांना वातानुकूलित स्वच्छतागृह नको आहेत। त्यांना काही तिथं जाऊन 2-3 तास झोपायचं नाहीये। स्वच्छतागृहाचा वापर माणूस 5-10 मिनिटाच्या वर करत नाही। पण पुरेशी स्वच्छतागृह आजच पुणे शहरात मुळातच नाहीयेत। महिलांची तर अतिशय कुचंबणा आहे। त्यामुळे एवढ्याच पैशात म्हणजे 4,31,00,000 रुपयात फक्त 5 वातानुकूलित टॉयलेट बांधण्याच्या ऐवजी तेवढ्याच पैशात पुणे शहरामध्ये किमान 25 सार्वजनिक स्वच्छतागृह बांधली जाऊ शकतात, ज्यात महिलांकरता कमीत कमी निम्मी राखीव ठेवली जाऊ शकतात। त्याला पुरेसा पाणी पुरवठा आणि स्वच्छता असली की लोकांचं समाधान होतं। कोणालाही वातानुकूलित टॉयलेट नकोय। पुणे हे सारा वाळवंटात येत नाही। त्यामुळे हे जे काही फॅन्टसी करतात ही लोक आणि त्याच्यावर फालतूचे पैसे उधळतात, हे तातडीने थांबण्याची गरज आहे। आणि पुणेकरांना नक्की गरज आहे सार्वजनिक स्वच्छतागृहांची भरपूर, पण ते स्वच्छ आणि भरपूर पाणी असलेली, वातानुकूलित नाही। आणि मग लागतील तशी साधीच पण स्वच्छ टॉयलेट बांधणे याच्यावर भर देण्याच्या ऐवजी हे काहीतरी फॅन्सी एअर कंडिशन टॉयलेट, हा म्हणजे कोणाची बुद्धिमत्ता एवढी चालते हे कळत नाही। तर अशा प्रकारे पुणे महानगरपालिका सध्या वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत येते आणि आता नवीन हा जो स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे म्हणजे कोट्यवधी रुपये त्यावर खर्च केले गेलेत वातानुकूलित अशा स्वच्छतागृहांकरिता। मात्र जी आहेत ती स्वच्छतागृह व्यवस्थित कार्यान्वित व्हावी ही पुणेकरांची मागणी आहे आणि अशा पद्धतीचा खर्च हा कुठेतरी अपव्यय नाही का असा त्यांना प्रशासनाचा जो काही हा खर्च आहे त्या बाबतीतला प्रश्न आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।